तर आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 4 जून नंतर डोंबिवलीमधल्या कंपन्यांचं वर्गीकरण करून केमिकल कंपन्या शहराच्या बाहेर नेण्याचा निर्णय घेणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। हे असं वाटेल की स्फोट झाल्यानंतर मी काहीतरी याच्यावर भाष्य करतोय, परंतु गेली 1 ते 1.5 वर्ष तिथले स्थानिक खासदार जे आहेत श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे अनेक बैठका मी स्वतः डोंबिवलीमध्ये जाऊन घेतलेल्या आहेत आणि अशा कॅटेगरीच्या ज्या इंडस्ट्री आहेत त्याच्या ए बी सी अशी कॅटेगरी करून त्यांना बाजूच्या ठिकाणी शिफ्ट करता येईल का, बाजूच्या जागांमध्ये शिफ्ट करता येईल का, ज्याच्याशी जनतेचा काही संबंध नसेल, तिथल्या लोकांचा काही संबंध नसेल, याच्यावर आम्ही वर्किंग केलेलं आहे। मध्ये आता 2 ते 2.5 महिने आचारसंहिता असल्यामुळं आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ शकलो नाही, परंतु 4 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर या संबंधित गोष्टीवर आपण धोरणात्मक निर्णय घेणार आहोत आणि त्याच्यावर कार्यवाही करणार।